ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. खजिना विहीर दहीहंडी उत्सव समिती आणि ओम ब्लड सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप तसेच भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. विशेष बाब म्हणजे प्रत्येक रक्तदात्यास 5 लाखांचा मोफत अपघात विमा काढून देण्यात आला. खजिना विहीर तरुण मंडळाचे अध्यक्ष ओम कासार म्हणाले की रक्तदान ही महत्तम सेवा असून रक्ताची कमतरता भासणाऱ्या रुग्णांना नवे जीवन देण्याचे कार्य यातून घडते. समाजासाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविणे हीच खरी सेवा आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी, मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक आणि रक्तदाते यांनी मोठे सहकार्य केले. आयोजक मंडळाने सर्वांचे आभार मानले. नमस्कार, मी ओम सुरेश कासार, खजिनावीर दहीहंडी उत्सव समिती अध्यक्ष. यंदाच्या वर्षी समितीतर्फे आज 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. काय काय आयोजन केलं आहे आपण? म्हणजे 200+ लोकांचं आतापर्यंत संकलन झालेलं आहे. आमचं टार्गेट जवळजवळ 300+ आहे आणि अजून जास्तीत जास्त आम्ही मंडळातर्फे समितीतर्फे जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता नेत्रदान पण झालेलं आहे, मोफत नेत्रदान झालेलं आहे आणि आता जवळजवळ 100+ चष्मे वाटप आपण मोफत केलेले आहे. आणि इन्शुरन्स आपण न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे मोफत अपघात विमा 5 लाखाचा आपण देत आहोत. 17वं वर्ष आता हे उपक्रमाचं आहे आणि इथून पुढे कंटिन्यू आम्ही समाजसेवा करत राहू समितीतर्फे, खजिनावीर तरुण मंडळ समितीतर्फे. फक्त दहीहंडी ही साऊंड DJ लावून आणि नाचगाणी करून तेवढाच कार्यक्रम करण्यापेक्षा आम्ही सामाजिक उपक्रम गेली 17 वर्ष करत आलेलो आहे. दहीहंडीच्या आदल्या दिवशीपासून आम्ही सामाजिक उपक्रम करतो. सामाजिक उपक्रमाबरोबरच आम्ही साऊंड लावून थोडासा आनंद करतो व्यक्त. संध्याकाळी आज जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे. हबप चैतन्य महाराज निंबोळे म्हणून नाशिककर कीर्तनकार आहेत. 400 ते 500 महिला कीर्तनाला उपस्थित असतात. त्यानंतर खजिनावीर विठ्ठल मंदिरामध्ये जन्माष्टमीचा सोहळा संपन्न होतो. गोपाळकाला आहे. त्यानिमित्त आम्ही खडक वाहतूक विभाग ही जे ट्रॅफिक हवालदार आपल्यासाठी रोडवर अहोरात्र काम करतात त्यांच्या सुरक्षेसाठी खडक वाहतूक विभागाला आम्ही 25 हेल्मेट देणार आहोत. तसेच दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे. जवळपास महाराष्ट्रातून 7 ते 8 पथकं ही सलामीला येतात. त्याच्यानंतर दहीहंडी फोडायला एक पथक असतं. असे जवळपास 10 पथकं आपल्या इथे येऊन दहीहंडीला सलामी देत असतात. यावेळेला आम्ही दहीहंडी फोडणाऱ्या पथकास 1.5 किलो चांदीची गदा, 51,000 रुपये रोख आणि प्रत्येक सलामी जे पथक सलामी देणार त्यांना 5,000 रुपये रोख आणि एक चांदीचा मुकुट अशा प्रकारे आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. दहीहंडीबद्दल मी असं आव्हान करेल की एकच मुद्दा सांगेल की आपण कुणी 7 थर 8 थर असे कुठल्याही गोविंदा पथकाला लावायला सांगू नका की जेणेकरून वरच्या गोविंदाला इजा होऊ शकते आणि त्याच्या घरच्यांना थोडासा धक्का बसू शकतो. तर 5 थराला तुम्ही जी बक्षीस ठेवले ते तेवढंच द्या, पण 5व्या थराला तरी किमान हंडी फोडा. आपल्याकडं मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही खजिनावीर दहीहंडी उत्सव समितीकडे दहीहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी यावं. ही जी आपल्या इकडे पद्धत असते सगळी, ही जे महिला असतील किंवा युवती वर्ग असेल जो अति उत्साहात कार्यक्रम म्हणजे डान्स किंवा नाचगाण्याचा कार्यक्रम होतो, ही सुरक्षा ही आमच्याकडे भरपूर असते. आमचे स्वतःचे बॉडीगार्ड्स असतात, 10 लेडीज बाउन्सर असतात, 10 जेंट्स बाउन्सर असतात. एकदम सुटसुटीत असा कार्यक्रम असतो की कुठेही त्याच्यामध्ये धक्काबुक्की होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा असा अंधार ऊन लेझर अशा कुठल्या लाईट्स नसतात. तरी आमचं असं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही आमच्या खजिनावीर दहीहंडी उत्सव समितीला एकदा अवश्य भेट द्या.